स्थानिक गुन्हे शाखेची रेकॉर्ड ब्रेक कारवाई। खासगी सावकाराकडून 1,17,00,000 किमतीचे 146 सोन्याचे दागिने हस्तगत। साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्ड ब्रेक कारवाई करत खासगी सावकाराकडून 1,17,00,000 किमतीचे 146 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आश्लेषा हुले आणि पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुरेश गेंजगे यांनी ही कारवाई केली। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की फिर्यादी यांनी आरोपीकडून वेळोवेळी 1,92,00,000 रुपये 2.5% आणि ती वाढवून 10% व्याजदराने घेतली होती। त्या रकमेचे फिर्यादी यांच्याकडून 65 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 50 लाख रुपये किमतीचा प्लॉट तारण ठेवून घेतला होता। फिर्यादीने सन 2018 ते 2023 दरम्यान आरोपीस मुद्दल रुपये 1,92,00,000 आणि व्याज रुपये 1,12,77,000 असे एकूण 3,04,77,000 देऊन देखील तारण ठेवलेले 65 तोळे सोन्याचे दागिने आणि प्लॉट परत दिला नाही। या कामी तक्रार दाखल केली होती। त्यावरून सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता 420, 507, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 आणि 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच फिर्यादी यांनी आरोपी यांच्याकडून वेळोवेळी 20 लाख 2.5% आणि ती वाढवून 10% व्याजदराने घेतली होती। त्या रकमेस तारण म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्याकडे 81 तोळे सोन्याचे दागिने ठेवून घेतले होते। फिर्यादी यांनी 2018 ते सन 2023 दरम्यान आरोपीस व्याजासहित 21 लाख रुपये वेळोवेळी देऊनही त्यांचे 81 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना परत केले नाहीत, म्हणून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 आणि 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून साक्षीदार यांच्याकडे सखोल तपास करून नमूद आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावे प्राप्त केले आणि पुण्यातील दोन्ही खासगी सावकार आरोपीकडे असणारे दोन्ही फिर्यादी यांचे एकूण 146 तोळे वजनाचे 1,17,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करत लक्षवेधी कामगिरी केली। जनरली आमच्या प्रेस नोटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश त्याप्रमाणे आरोपीचं आम्ही नाव देत नसतो, तरीही पत्रकार म्हणून जर आपल्याला नाव वगैरे त्यांची पाहिजे असेल तर ती माहिती आपल्या पोलीस स्टेशनकडनं मी उपलब्ध करून देतो। आरोपी संख्या किती आहे टोटल पहिल्या गुन्ह्यामध्ये 3 आरोपीची संख्या निष्पन्न झालेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तोच आरोपी जो मुख्य आरोपी तो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आरोपी आहे। असे एकूण 3 आरोपी। त्याचं नाव आता खासगी सावकाराला कळू शकेल? हो, आपल्याला आम्ही पोलीस स्टेशनकडे ती माहिती उपलब्ध करून देतो। ते आमच्याकडे माहिती आहे ती देतो। इतके दिवस गुन्हा दाखल होऊन कारवाई का झाली नाही? हा डेफिनेटली हा प्रश्न आम्ही संबंधित जे प्रभारी आहे किंवा जे तपास संबंधित त्यांना आम्ही विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक अहवाल देखील मागितलेला आहे की एवढा वेळ का लागला आणि आर्थिक गुन्हे शाखेला वर्क करण्याची गरज का पडली नाही, त्या संदर्भाने देखील आम्ही अहवाल मागितले। सर, या आता अशा गुन्ह्यांमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांच्यावर सावकार अत्याचार करत आहेत आणि लोक बाहेर येत नाहीत, तक्रार देत नाहीत, तर त्या लोकांना आपण आपल्या बाबतीत काय सांगू? याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 हा कायदा विशेष करून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणलेला आहे। या कायद्यामध्ये सर्व प्रकारचे जे कलम आहे हे पूर्णपणे कॉग्निझेबल आहे, म्हणजे दखल स्वरूपीचे आहे। त्याच्यामध्ये थोडक्यात मी आपल्या तरतुदी सांगतो। जर एखाद्या अनलायसेन्स्ड मनी लेंडर म्हणजे परवाना नसलेल्या एखाद्या सावकाराने जर लोकांकडनं पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना जर पैसे उसण्यावर देण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये लोक कंप्लेंट देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे। 2 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे त्या संबंधित सावकारावर आणि पोलिसांना याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे अधिकार त्या सावकारावर कारवाई करण्यासाठी शासनाने दिलेले आहे। त्यामुळे पब्लिकमध्ये याचा जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा अशी मी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना करतो। साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये असे किती ज्यांचा परवाना नाही असे किती सावकार आहेत, असं काही आपण मोहीम घेतली ती शोधण्याची?
याच्यामध्ये आम्ही 2-3 महिन्याआधी अशी ड्राईव्ह घेतलेली होती, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे अर्ज आपल्याकडे होते त्या अर्जांच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केलेले होते. टोटल जी संख्या आहे अनलायसन्स सावकारांची ती फार मोठी असण्याची आपल्या जिल्ह्यात शक्यता आहे. याच्यामध्ये अर्ज देखील आमच्याकडे प्राप्त होत असतात, परंतु याच्यामध्ये लोक बरेच वेळा तक्रार दिल्यानंतर जेव्हा आम्ही संबंधित गैरहजराला म्हणजे सावकाराला बोलवतो पोलीस स्टेशनला, त्यावेळेस लोक काहीतरी पैसे देऊन हा प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोकांना देखील नागरिकांना देखील माझं आव्हान असेल की अशा प्रकारांमध्ये मिटवण्यापेक्षा आपण गुन्हा दाखल केलेला कधीही बरं आहे. कारण काही घटनांमध्ये आपल्याला आठवत असेल, दहिवडीमध्ये गुन्हा घडला, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या देखील अशा सावकारच्या उत्पीडनखाली त्यांनी आत्महत्या देखील केलेली होती. तर अशा प्रकारच्या घटना देखील होऊ शकतात. आपल्याकडे संपूर्ण अधिकार दिलेले आहे, पोलिसांना संपूर्ण याच्यामध्ये तपासचे अधिकार आहे, आपण त्याचा वापर करा. सर, आतापर्यंत सोन्याची तुमची कामगिरी जी चालू आहे म्हणजे ते रेकॉर्ड ब्रेक झाले, त्या पद्धतीनं ही सावकारीची पण पहिलीच असं सोनं डिटेक्ट होण्याची केस असेल आहे का असं? आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सावकारीमध्ये नक्कीच आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे. एकूण जे सोनं आम्ही याच्यामध्ये हस्तगत केलेलं त्याची एकूण किंमत 1,16,80,000 रुपये आहे. एकंदरीत 146 तोळा सोना आणि ऍज इट इज म्हणजे जेवढं सोनं गेलेलं होतं त्या फिरायचं सगळं सोनं आम्ही रिकव्हर याच्यामध्ये केलेलं आहे. नक्कीच आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई आहे. आणि यापुढे आमचा भर जसं आम्ही प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये आपण जसं आता सांगितलं की दरोडे, जबरी चोरी, घरफोडीच्या केसेसमध्ये आम्ही सोनं रिकव्हर करण्यावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही भर दिलेला आहे. लोकांना जवळजवळ 5.5 कोटीचं सोनं आतापर्यंत मी 1.5-2 वर्षात आम्ही लोकांना परत केलेलं आहे. तर यापुढे सावकारीच्या केसेसमध्ये देखील आमचा भर सोन्याच्या रिकव्हरीवर, प्रॉपर्टीच्या रिकव्हरीवर राहणार आहे, जेणेकरून गरीब नागरिक, गरीब फिर्यादी जो आहे तो केस दाखल करतो या आशेने की त्याचे पैसे त्याला परत भेटतील